सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याला सोलापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्याचं समोर आलं आहे। त्याच्यावर या आधी देखील आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कार यांसारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत। आधीच्या 3 गुन्ह्यांमध्ये जामिनावर असलेला मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये पोलिसांच्या कोठडीत आहे। मनोहर मामा हा स्वतःला बाळूमामांचा अवतार म्हणून घेत होता। एका तरुण रिअल इस्टेट व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप मनोहर भोसलेवर आहे। 21 एप्रिल रोजी कुर्डुवाडी येथे एका हॉटेलमध्ये फिर्यादी बसलेला असताना एका अनोळखी व्यक्तीने तुम्ही आर्थिक अडचणीत आहात का असं विचारलं। मनोहर भोसले यांच्याकडे काळ्या जादूची अघोरी विद्या आहे, त्या विद्येचा वापर करून तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढतील असं म्हणत विश्वास संपादन केला। त्यानंतर मनोहर भोसले यांना व्हिडिओ कॉल करून आर्थिक अडचणीची माहिती दिली। त्यानंतर भोसले यांना आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पूजा करावी लागेल असं सांगितलं। तसेच पूजेसाठी 2 लाख रुपये खर्च असून 50,000 रुपये तात्काळ भरण्यासाठी सांगितले। करमाळा येथील निभोरे गावात मठात एका व्यक्तीला हे पैसे देण्यासाठी सांगितले असता तक्रारदारानं विश्वास ठेवत 50,000 रुपये संबंधित व्यक्तीला दिले। मात्र त्यानंतर संबंधित व्यक्तीनं फोन बंद केला। तसेच मनोहर मामानं देखील पूजेसंदर्भात कोणताही संपर्क केला नसल्यानं आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार भोसले विरोधात तक्रारदारानं दिली आहे। त्याच्या या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिसात जादूटोणा कायदा तसेच आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलाय। इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावातला मूळचा रहिवासी आहे। डीएडच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर आठवडा बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता। एक दिवस तो अचानक गायब झाला आणि काही वर्षांनंतर आपल्याला संत बाळूमामा प्रसन्न असून त्यांचे आशीर्वाद असल्याचं सांगितलं। करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात त्यानं स्वतःचा मठ थाटला होता। साक्षात बाळूमामा येत असल्याचं ऐकल्यानंतर अमावस्या पौर्णिमेला त्यांच्याकडे भक्ताची मोठी गर्दी होऊ लागली। अनेक मोठ्या नेत्यांसोबत देखील मनोहर मामा याचे फोटो आहेत। अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्ते या मामाच्या सल्ल्यासाठी गर्दी करायचे अशी चर्चा आहे। याआधी त्याच्यावर महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणात सोलापुरातील करमाळा पोलिसात गुन्हा दाखल आहे। तसेच कर्करोग बरा करतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी, बारामतीत तर मणक्याचे आजार बरे करतो म्हणून फसवणूक केल्या प्रकरणी दौंड पोलिसात गुन्हा नोंद आहे। 2021 मध्ये 3 गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील त्याने आपली भोंदूगिरी सुरूच ठेवली होती।